प्रेडिएटरचा क्लॅन लीडर निजोर याचा लहान मुलगा ज्याचे नाव डेक आहे. हा कमजोर असल्या कारणाने निजोरला घशात जेवणही जात नाही. लंगड्या घोड्याला वेळीच गोळी घालून संपवण्याच्या हेतूने तो आपल्या मोठ्या मुलाला क्वीला डेकला मारण्याचे काम देतो. क्वी डेकला शोधून काढतो, त्याच्यावर जोरदार हल्ला करतो. आपल्या भावाच्या वारचा सामना डेक अगदी वीरतेने करतो, पण क्वी हा खूप पॉवरफुल असतो. तो इनविजिबल होऊन डेकवर हल्ला करतो. डेककडे ही शक्ती नसते, कारण शक्तिशाली प्रेडेटरलाच ही शक्ती दिली जाते. खूप वेळ चाललेल्या भीषण युद्धात डेक हरतो, पण क्वी त्याला मारून टाकत नाही. खरं तर क्वी आपल्या भावाला तयार करत असतो, कारण डेक आपल्या पित्यासमोर स्वतःची लायकी सिद्ध करावी यासाठी. नंतर क्वी हा डेकला आपल्या स्पेसशिपवर घेऊन जातो. तिथे खूप सारे खतरनाक हत्यार असतात. क्वी डेकला बोलतो, आता तुझी ट्रेनिंग पूर्ण झाली आहे, आता तुला स्वतःला सिद्ध करावे लागणार. तुला जेना प्लॅनेटवर जाऊन कॅलिस नावाच्या मॉन्स्टरला मारावे लागेल. सर्वजण कॅलिसला घाबरतात. तो ब्रह्मांडातला एक शक्तिशाली जीव आहे. त्याला सर्वजण घाबरतात. कोणी त्याला हरवू शकत नाही. त्याला मारून त्याचं डोकं आणलंस तर संपूर्ण कबिला तुझ्या समोर झुकेल आणि आपले वडीलही तुला माफ करतील. त्यावर डेक पण होकार देतो. दोघे जण बोलत असतात, तेवढ्यात त्यांचे वडील तिथे येतात. निजोर डेकला जिवंत बघून फार चिडतो, कारण त्याने क्वीला पाठवले होते ते डेकला मारण्यासाठी. क्वी निजोर समोर जाऊन बोलतो की आपल्याला डेकला एक चान्स दिला पाहिजे. शेवटी तो तुमचा मुलगा आहे. पण कमजोर डेकला आपला मुलगाही मारायला निजोर तयार नसतो. तो आपल्या पॉवरने डेकला लॉक करतो आणि क्वीला त्याला मारायला सांगतो. डेकची चांगलीच फाटते. तो ओरडू लागतो, पण क्वी आपली तलवार उचलतो, पण तो डेकला न मारता त्याला आजाद करतो. शिपमध्ये ढकलतो आणि शिपला लॉक करतो. निजोरला त्याचा मोठा राग येतो. तो क्वीवर हल्ला करतो. क्वी पण त्याचा विरोध करतो. दोघांमध्ये मोठी मारामारी होते. त्यातच क्वीचा एक हात कापला जातो. डेकला ते बघवत नाही. क्वी आता मरणाच्या दारात होता. एकतर शिप लॉन्च करून डेकला वाचवायचे किंवा तलवार घेऊन निजोरचा सामना करायचा. तो भावाला वाचवतो. आपल्या तुटलेला हात हातात घेऊन कंट्रोल्स दाबून शिप लॉन्च करतो. तोपर्यंत निजोर त्याच्या पाठीत तलवार खुपसून आरपार करतो आणि निजोर क्वीचा गळा कापतो. हे सर्व काही डेक आपल्या डोळ्यांनी पाहतो. मोठा प्रवास करून डेक शेवटी जेना प्लॅनेटवर पोहोचतो, पण शिप डॅमेज झालेली असल्यामुळे डेकला क्रॅश लँडिंगचा सामना करावा लागतो. तो आपली सीट इजेक्ट करतो आणि स्वतःला सावरत पडत धडपडत प्लॅनेटवर उतरतो. आता एखाद्या योद्ध्यासारखा तो आपल्या हत्यारांना तयार करू लागतो, पण अचानक एक मांसाहारी वेल त्याची हत्यारे गायब करू लागते आणि डेकला आवळून मारण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो, कमेंट करून सांगा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते. पण डेक आपल्या तलवारीने त्या वेलींना कापू लागतो, पण वेलींची संख्या जास्त असते आणि सर्वांशी एकट्या डेकने लढणे जड जाते. शेवटी डेक स्वतःला वाचवत वेलींच्या रेंजपासून लांब जातो. ह्या लढाईत डेकला पण जखमा झालेल्या असतात. तो नदीकाठी बसून आपल्या जखमांना औषध पाणी करत असतो. तेव्हा तिथे डेकला काही किडे दिसतात. त्या किड्यांना स्पर्श करून त्यांना टाकून दिले की ते ब्लास्ट होऊ लागतात. हे बघून त्याला समजते की हे प्लॅनेट काही मामूली प्लॅनेट नाही आहे. इकडची लहानात लहान जीव पण खतरनाक आहे. त्यांना पाठी सोडून डेक पुढे जातो. त्याला एका मळ्यात काटेरी झाडे दिसतात. हे झाडे हालचाल होताच ॲक्टिवेट होऊ लागत असतात. डेक त्यांना सांभाळून पुढे जात असतो, तेव्हा त्याला झाडांमध्ये अडकलेली एक मुलगी दिसते, जी त्याला सोडवण्यास सांगत असते. पण डेक तिच्यावर ध्यान न देता पुढे जाऊ लागतो. तेव्हा आकाशात एक ड्रॅगन दिसतो. तो त्याला काटेरी झाडांवर दगड टाकत असतो. त्याने एक काटेरी झाड फुटते, त्याचे काटे पसरतात. तेव्हा ती मुलगी बोलते की हे विषारी काटे आहेत, जर तुला लागले तर तू बेशुद्ध होशील. हा उडणारा ड्रॅगन खूप शहाणा असतो. आपली शिकार पकडण्यासाठी त्या झाडाजवळ कोणी आलं की तिथे दगड टाकून त्या झाडांचा ब्लास्ट करायचा आणि त्याचे काटे लागून शिकार बेशुद्ध झाली की आरामात पार्टी करायची. हा त्याचा कार्यक्रम असतो. हे सगळं समजून घेतानाच परत हा नालायक दगड मारून झाडांचा ब्लास्ट करतो.
त्याचा एक काटा डेकला लागतो आणि डेक हळूहळू बेशुद्ध होऊ लागतो. तेव्हा ती मुलगी बोलते, मी तुला वाचवू शकते, पण त्याआधी मला इथून निघावे लागेल. बेशुद्ध होण्याआधी डेक आपले एक वेपन तिच्याकडे टाकतो आणि बेशुद्ध होतो. ड्रॅगन त्याच्याकडे येऊ लागतो. तो डेकला आपल्या डिक्कीमध्ये भरणार. तोच ती मुलगी कुत्र्यासारखी त्याच्यावर उडी मारून त्याला मारून टाकते. काही वेळाने डेकला शुद्ध येते. तो समोर त्या मुलीला पाहून हैराण होतो, कारण तिचं कमरेपासून खालचं शरीर नसतं. तेव्हा ती सांगते तिचं नाव थिया आहे. ती कोणी माणूस नसून वेलँड न्यूटनी कॉर्पोरेशनद्वारे बनवलेली एक रोबोट आहे. ती बोलते की कंपनीने तिला आणि तिच्या बहीण टेसाला एका रोबोटिक टीमसोबत ह्या प्लॅनेटवर रिसर्च करण्यासाठी पाठवले आहे. ते गेल्या 2 वर्षापासून ह्या प्लॅनेटवर रिसर्च करीत आहेत. तिची ही हालत कॅलिसमुळे झालेली आहे, कारण काही दिवसांपूर्वीच तिचा आणि तिच्या टीमचा सामना कॅलिससोबत झाला होता. त्याने तिचे अर्धे शरीर तुटून गेलं आणि तिची बहीण टेसा पण पूर्णपणे डॅमेज झाली होती. ती पुढे बोलते की ती स्वतःला रिपेअर करण्याआधी ह्या ड्रॅगनने माणूस समजून तिला इथे आणलं होतं. जेव्हा तो तिचे शरीर खाऊ नाही शकला, तेव्हा तिला झाडीत टाकून दिले आणि ती तिथेच अडकली. मित्रांनो, इथपर्यंत हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आणि या सीनबद्दल काय वाटते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. थिया डेकला स्वतःला त्याच्यासोबत घेऊन जाण्यास सांगते, कारण ह्या प्लॅनेटवर डेक एकटाच आहे आणि थिया त्याची मदत करू शकते. डेकला जरा आकडूपणा येतो, पण वेळी शहाणपणा करून तो तिलाही आपल्यासोबत घेतो. तो तिला झाडाच्या वेलीच्या साहाय्याने आपल्या पाठीला बांधून घेतो. दुसरीकडे आपण टेसाला पाहतो, जी खूपच डॅमेज झालेली आहे आणि बेसवर स्वतःला ठीक करत आहे. याच दरम्यान कंपनीला समजते की टेसा आपल्या मिशनमध्ये फेल झाली आहे. परत असे झाले तर तिला डिॲक्टिवेट केले जाईल, ही वॉर्निंग तिला दिली जाते. तेव्हाच टेसाला हे पण समजते की थिया आता एका प्रेडेटर सोबत, एका योद्ध्यासोबत आहे. दुसरीकडे आपण पाहतो की डेक आणि थिया रात्रीच्या वेळी एका ठिकाणी थांबतात. थिया त्याच्याशी बोलत असते, पण डेक दिवसभर ॲक्शन करून दमलेला असतो, म्हणून लगेच झोपून जातो. सकाळी त्याचा प्रवास परत सुरू होतो. तेव्हा ते एका गवताळ मैदानात येतात. थिया बोलते की हे साधं गवत नाही आहे, हे धारधार ब्लेडसारखे असणारे गवत आहे. त्या गवताळ मैदानाला कोणी पार नाही करू शकत, पण ते तिथे एका प्राण्याला पाहतात जो ते गवत सहज खात असतो. थिया त्याचे नाव बायसन आहे असे सांगते. तेव्हा तिथे एक माकड येते. त्याबद्दल थियाला काहीच माहिती नसते. त्या माकडाच्या आवाजाने बायसनचं लक्ष त्यांच्यावर जातो. तो त्यांच्या पाठी लागतो. तेव्हा डेक ॲक्शनमध्ये येतो आणि आपल्या तलवारीने त्याचे 2 भाग करतो. इतक्यात एखाद्या मोठ्या स्पायडरसारख्या प्राण्याच्या विळख्यात ते दोघे सापडतात. तो त्यांना खाणार इतक्यात ते माकड उड्या मारत मारत सरळ त्या प्राण्याच्या तोंडात आडवं होतं. त्याची चामडी इतकी कडक असते की त्या प्राण्याचे दातच तुटून पडतात. तसा तो प्राणी डेक आणि थियाला सोडून त्या माकडाच्या पाठी लागतो. त्या माकडाच्या उपकाराची परतफेड म्हणून डेक त्या प्राण्याला मारून त्या माकडाला वाचवतो. नंतर आपण पाहतो टेसा आणि पूर्णपणे रिपेअर होऊन आपल्या टीमसोबत जंगलात शोध घेत आहे. तिला डेकची इजेक्टेड सीट दिसते. इतक्यात ते मांसाहारी वेली त्यांच्यावर हल्ला करतात, पण टेसा आणि तिची साथी त्यांना संपवून टाकतात. पुढे टेसाला डेकचे क्रॅश झालेले शिप पण भेटते. त्यात तिला खूप सारी हत्यारे मिळतात. त्यात एक बर्फ बनवणारा बॉम्ब पण तिला मिळतो. तर एकीकडे डेक मांस शिजवून खात आहे आणि तो त्या माकडालाही ते खाऊ घालतो. ते माकड आता त्याचे मित्र झाले आहे. सकाळी डेक आणि थिया त्या माकडाला तिथे सोडून आपल्या प्रवासाला सुरू करतात आणि थियाच्या कॅम्पवर पोहोचतात, जो कॅम्प पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे, कारण त्यांनी कॅलिसला पकडण्याचा प्रयत्न इथे केला होता. तिथे थियाचे तुटलेले पाय पण त्यांना दिसतात. ते घेऊन लॅबमध्ये जातात आणि ती पायांना जोडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा थिया डेकला सांगते की ते तिथे ह्या प्लॅनेटवर कॅलिससाठीच आले होते, त्याला पकडण्यासाठीच इथे आले होते, पण त्याला पकडण्याच्या नादात हा संपूर्ण कॅम्प नष्ट झाला. ती डेकला तिथून जाण्यास सांगते, कारण आतापर्यंत त्याचा सिग्नल टेस्टापर्यंत पोचला असणार. पण डेक तिला स्पष्टपणे सांगतो की तो कॅलिसला मारून एक योद्धा बनण्यासाठीच इथे आलेला आहे.
आणि कॅलिसला मारूनच राहणार. डेक थियावर रागवतो आणि लॅबच्या बाहेर जातो. कॅलिसला स्वतःकडे बोलवण्यासाठी डेक तिकडे असलेल्या गॅसोलिनला उडवतो आणि त्याच्या आवाजाने कॅलिस तिथे येतो. तो डरकाळ्या फोडत डेकवर हल्ला करतो आणि डेक पण पूर्ण ताकदीने त्याच्यावर पलटवार करतो. डेक आपल्या तलवारीने कॅलिसची शेपूट कापतो, पण हैराण होतो हे पाहून की त्याची शेपूट स्वतःहून जोडली जाते. डेक आता आपली अक्कल लावून कॅलिसला अडकवतो आणि त्याचं डोकंच कापतो. आता कॅलिस मेला म्हणून डेक नाचणार, तोच त्याचं डोकं परत जोडलं जातं. हे बघून डेकच्या गोट्या कपाळातच जातात. कॅलिस आता चांगलाच चवताळलेला असतो. तो डेकला आडवा पाडतो, त्याचा नाश्ता करणार. तोच त्याला डेकच्या शरीरातून एक गंध येतो आणि तो थांबतो. याचं रहस्य आपल्याला पुढे समजेल. तेवढ्यात तिथे टेसा येते. ती त्यांच्यावर बर्फात जमणारे बॉम्ब टाकून दोघांनाही पकडते आणि बेसवर घेऊन जाते. आता टेसाला कॅलिस बरोबर डेक पण भेटला आहे, ज्याच्यावर ते एक्सपेरिमेंट करणार आहेत. जेव्हा थिया शुद्धीत येते तेव्हा ती पाहते की डेकला टॉर्चर केले जात आहे. ती ते थांबवायला सांगते आणि डेकने थियाला संकटातून वाचवले होते असेही सांगते. ती डेकला सोडवायला सांगते. टेसाला थियाचा जाम राग येतो. ती आपल्या सिंथेटिक रोबोटला बोलवून डेक जवळून हत्यारांची माहिती काढायला सांगते आणि त्यानंतर थियाला कायमची डिॲक्टिवेट करायला सांगते आणि तिथून जाते. पण थिया शहाणी असते. ती त्या रोबोटला फसवून डेकला सोडवून लावते. डेक दरीत पडतो. टेसा फक्त त्याला बघत राहते. डेक पाण्यातून बाहेर येतो आणि शिपवर जाऊन जखमांचा इलाज करतो. डेक थियाला वाचवण्याचे ठरवतो. तो आपल्या भावाचे जुने मास्क घालतो आणि त्या प्लॅनेटवरील वस्तूंचा वापर आपल्या हत्याराच्या रूपात करतो. तो त्या काटेरी गवताला फाडतो आणि मग गवत खाणारा प्राणी बायसन त्याचे दातही काढतो आणि पाण्याजवळ राहणाऱ्या खतरनाक सर्पांना स्वतःजवळ घेतो. काटे फेकणारे झाड आणि ब्लास्ट होणारे किडे यांना सोबत घेतो. नंतर डेक त्या लॅबकडे जातो जिथे थियाचे पाय ठेवले आहेत. तिथे त्याला ते माकड पण दिसते जे कॅलिसच्या पायांच्या ठशांजवळ बसलेले असते. तेव्हा डेकला समजतं हे साधं माकड नाही आहे, हे कॅलिसचं मूल आहे. ते त्याच्या सोबत होतं म्हणून त्याचा वास डेकच्या अंगावर होता. त्याच वासाने कॅलिसने डेकला सोडलं होतं. नंतर डेक त्या कॅलिसच्या मुलाला आपला मित्र बनवतो. नंतर डेक थियाच्या पायांना ॲक्टिवेट करतो. ते पाय थियाच्या लोकेशनकडे चालू लागतात. डेक आणि कॅलिसचं मूल त्या पायांचा पाठलाग करतात. नंतर डेक त्या पायांच्या पाठोपाठ बेसवर जाऊन तांडव घालतो. प्रत्येक रोबोटला आपल्याकडील जंगलातून घेतलेल्या वस्तूंच्या माऱ्याने मारून टाकतो. कॅलिसचा मुलगा पण सगळ्या रोबोटला मारू लागतो. तो खूप ताकदवर असतो. थियाचे पाय आता तिच्या रेंजमध्ये असल्यामुळे ती त्यांचा वापर हत्यारासारखा करते आणि रोबोटला मारते. शेवटी ती आपल्या पायांना आपल्या बॉडीशी कनेक्ट करते. तेव्हा तिथे डेक पण येतो. जेव्हा थियाला समजते की डेक तिला वाचवायला आला आहे तेव्हा ती खूप खुश होते. नंतर डेक कॅलिसला वाचवायचे आहे असे तिला सांगतो, कारण ज्याला आपण साधं माकड समजतो तो कॅलिसचा मुलगा आहे. त्याच्यासाठी त्याला वाचवले पाहिजे. दुसरीकडे टेसा कॅलिसला अर्थवर नेण्याची तयारी करत असते. तेवढ्या डेक इमर्जन्सी अलार्म वाजवतो. सर्व रोबोट बाहेर पडून पुढे चालू लागतात. टेसाला डेक आल्याचे समजते. ती काहीतरी बंदोबस्त करण्यासाठी तिथून निघते. सर्व रोबोट एके ठिकाणी डेकला जमिनीवर बसलेला बघतात, पण डेक दीड शाणा असतो. त्याने त्यांना आपल्या जाळ्यात खेचलेले असते. त्याने लावलेल्या ब्लास्ट होणाऱ्या किड्यांचा विस्फोट करून सर्व रोबोट्सना तो मारायला सुरुवात करतो. तेव्हा टेसा एक रोबोटिक सूट घालून डेकवर हल्ला करते. त्या ॲडव्हान्स रोबोटिक सूट समोर डेक कमजोर पडू लागतो. त्याच्याकडे काही हत्यार पण नसते. पण थिया कॅलिसला मुक्त करण्यासाठी गेलेली असते. तिथे एक रोबोट येतो, पण त्याला मारून ती कॅलिसला मुक्त करते. टेसा डेकला मारणार, पण तेव्हा तिथे कॅलिस येतो आणि टेसाच्या रोबोट सूटवर हल्ला करतो. तो जोरदार वार करून त्या रोबोटला पूर्णपणे तोडून टाकतो. नंतर टेसाला पण जिवंतच गिळून टाकतो.
नंतर तो आपल्या मुलाला त्या लहान माकडाला बघून खूप खुश होतो. तो डेकला पण आपला मित्र मानतो. तेव्हा अचानक कॅलिसला काहीतरी होतं, जसं की त्याला उलटी होणार आहे आणि त्याचा एक मोठा विस्फोट होऊन तो मारला जातो. जेव्हा त्याने टेसाला जिवंत गिळून टाकलं होतं तेव्हा ती त्याच्या पोटात जिवंत होती आणि त्याच्या पोटातच तिने बर्फात जमवणारा बॉम्ब फोडला होता. नंतर टेसा बाहेर येऊन थियावर नेम धरते. तिला मारणार तेव्हा पाठून डेक येऊन एकाच वारात टेसाला मारून टाकतो आणि स्वतःचं हत्यार तिच्याकडून परत घेतो. नंतर कॅलिसचा मुलगा रागाने टेसाचं मुंडकच तोडून काढतो. नंतर थिया बोलते की आता तुझं मिशन पूर्ण झालं आहे, पण डेक बोलतो अजून काम बाकी आहे. त्यानंतर डेक आपल्या ग्रहावर जातो आणि निजोरच्या समोर कॅलिसच्या जागी टेसाचं मुंडकं टाकतो आणि बोलतो की तो काही कमजोर योद्धा नाही आहे. पण निजोरला वाटते की डेक कुणाचं पण मुंडकं आणून दाखवून त्याला मूर्ख बनवत आहे. तो आपल्या बॉडीगार्डना डेकला मारायचं सांगतो, पण डेक एका झटक्यात त्यांना शांत करतो. आता आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सरळ आपल्या पित्यावर डेक हल्ला करतो. दोघांमध्ये घमासान युद्ध होते. निजोर मुळातच जास्त ताकदवर आणि माजलेला असतो, तरी डेक त्याला आपल्या अटॅकने घायाळ करून टाकतो. स्वतःला कमजोर पडताना बघून निजोर इनविजिबल होतो आणि डेकवर हमला करू लागतो. आता निजोर डेकवर भारी पडू लागतो, पण डेक हा अति दीडशाणा असतो. तो आपल्या शिपचं इंजन ऑन करतो, त्यामुळे माती उडू लागते आणि ती माती निजोरवर आदळून निजोर स्पष्टपणे दिसू लागतो. संधी मिळताच डेक निजोरचा हातच तोडून टाकतो, जसा निजोरने त्याच्या भावाचा तोडला होता. नंतर डेक निजोरला त्याच्या स्टाईलने बंदी बनवतो. निजोर हा रंग बदलू सरड्याप्रमाणे लगेच प्रेम दाखवून डेकला आपल्या कबिल्यात येण्याचा प्रस्ताव देतो, पण डेक बोलतो मला आता तुमच्या कबिल्याची गरज नाही, माझ्याकडे स्वतःचा कबिला आहे. एवढं बोलताच पाठून कॅलिसचा मुलगा निजोरचं मुंडकच खाऊन टाकतो. तो आता बराच मोठा झालेला आहे. तिथे थिया पण येते. नंतर डेक निजोरच्या तुटलेल्या हातातून इनविजिबल होण्याची पॉवर स्वतःकडे घेतो. आता तोही इनविजिबल होऊ शकतो. तेव्हा तिथे एक स्पेसशिप येताना दिसते. हे स्पेसशिप बघून डेक जरा विचारात पडतो. थियाच्या विचारण्यावर डेक बोलतो की हे माझ्या आईचं शिप आहे. यावर असा प्रश्न उभा राहतो की डेकची आई इथे कशासाठी आली आहे आणि डेकवर नवीन संकट येणार आहे की काय अजून काही, हे आपल्याला पुढच्या भागात समजेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि मला सपोर्ट करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.